खूप सिंपल अशा पद्धतीने आज मी बनवले आहेत बोंबील फ्राय. कसे बनवले ते सांगतेच. त्याआधी आज मी मस्त आरामात उठली, कारण आज होता संडे. कसलंच टेन्शन नव्हतं, ना ऑफिसला जायचं ना दुसऱ्या कामांचं. त्यामुळे मी घरातली पटकन कामावरून घेतली आणि एका साईडला नाश्ता बनवला. त्यानंतर बोंबीलचं पाणी निघण्यासाठी त्यावर खूप सारं वजन ठेवायचं आणि एका साईडला पेस्ट बनवायला घेतली. यामध्ये मी ऍड केलंय मिरची, अद्रक, लसूण आणि खूप सारी कोथिंबीर. आणि लगेच चेक करायचं अर्ध्या तासानंतर की पाणी व्यवस्थित निघालंय की नाही. मी इकडे चेक केलं, मस्त व्यवस्थित ते पाणी निघालं होतं. आणि जी पेस्ट बनवली ती दोघं साईडला मस्त लावून घेतली आणि ते 2 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलं. दुसऱ्या ताटामध्ये तांदळाचं पीठ, रवा मस्त एकजीव करून घेतलं. त्यामध्ये फिश डिप केलं आणि तव्यावर थोडं तेल टाकून त्यावर मस्त क्रिस्पी करायला घेतले. 2 मिनिटासाठी फ्लेम हाय करायची आणि ते छान असे क्रिस्पी होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर घरातली छोटी मोठी कामं करायला घेतली. संध्याकाळी बाहेर जरा पावसाचं वातावरण झालं होतं, म्हणून घरात सगळ्यांसाठी चहा बनवला. आणि आता आजकाल आम्हाला चालायला येते, म्हणून आम्ही अजिबात थांबत नाही. असं झालं दिवसाचा शेवट. चला भेटूया, बाय.